नारळ फोडायचा भाजी मंडईचा आणि त्याच्यावर ते निवडणूक काढायच्या. म्हणजे भाजपचं आहे ते वाटतं. निर्जत आता जोरातच होणार आहे, राष्ट्रवादीचा आहे. निवडणूक चांगला प्रशासन काय करतात, गोरगरीब हाल करून टाकले. प्रशासन होता म्हणून सगळ्या लोकांचा हाल झाला. निर्जत काय आता घड्याळ दिसतं जास्त, घड्याळ दिसतं म्हणून. हा पारडं कोणाचं वाटतंय? राष्ट्रवादी महापालिका मध्ये राष्ट्रवादीचा होईल महापौर. 6 नंबर मध्ये राष्ट्रवादीचा पारडा झाड आहे, कोणी हरू शकत नाही. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे मिरज शहरामध्ये. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापलेली असताना आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक कशी असणार आहे, कोणकोणत्या पक्षामध्ये असणार आहे. एकूण 18 प्रभागामध्ये 78 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीमध्ये भाजप असेल, शिवसेना शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उभाटा काँग्रेस अशा विविध पक्षांचे उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. आणि मग नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे, त्यांना कसा हवा या आपल्या प्रभागाचा नगरसेवक नगरसेविका, कशा पद्धतीने या शहराचा विकास झाला आहे, हे मी इथल्या आता मिरज शहरातल्या लक्ष्मी मार्केट परिसरातील नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर रात्रीची वेळ आहे, बाजारासाठी बाहेर पडलेले अनेक नागरिक असतील परिसरामध्ये आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया, संवाद साधूया. काय म्हणतात, काही विक्रेते देखील आहेत. मामा नमस्कार, इथले मिरजेतलेच का? आता इथं महानगरपालिकेची निवडणूक लागल्या, प्रचाराची रणधुमाळी आपण बघताय, उमेदवारांच्या हेरझाऱ्या धावपळ सुरू आहे. कशी निवडणूक ही आता इथली या मिरजेतली असणार आहे? चांगलीच आहे वातावरण, म्हणजे भाजपचं आहे ते वातावरण. विकास कामं कशी आहेत तिथली? आहेत बरेच. मग समस्या काय आहेत? नाही समस्या आहे की काय सांगायचं, विषय बोलते ते करतातच. कुणाकोणात होणार लढत इथं? मी 7 नंबर वार्डाला. कुणाकोणात लढत आहे तिकडं? इथं बीजेपीच वाटत. कशामुळे आहे बीजेपी जोर? चांगले कामं विकास करण्यासाठी चांगला नेता आहे आपला. वर सत्ता सरकारची आहे, सगळ्यासाठी आहे. सरकार नुसतं लोकांना आश्वासनं देण्याचं काम केलं असं लोक म्हणतात, विरोधक म्हणतात. नाही आता व्यवस्थित दिसणार पुढे डोळ्यासमोर आहेत ना, त्यामुळे काही विषय नाही बोलण्यासारखा असला. कामं खरीखुरीतल्या नुसत्या कागदावरचे आहेत? हे खरोखर आहे. काय कशी होणार आता इथे मिरजेत लढत, कुणाकोणामध्ये होणार? काय आहे की महायुती आणि आघाडी. आघाडी पारडं कुणाचं वाढते सध्या तर जरा महायुतीचं वाढत का? कशामुळे बरं? नाही, असं प्रचारच्या ह्याच्यावर जरा वाढत. पण खरीच त्यांनी काय कामं केलं काय? म्हणावं तशी कामं नाही आहेत. ठराविक वाढत आहेत, ठराविक वाढत नाही. तरी पण त्यांचं वारं का? सत्ताधारी पक्ष असल्यामुळे जरा वारं काय मिरजेत राहणार का फिरणार? इथं मिरजेत तर आघाडीच आहे. आघाडीच आहे मिरजेत हा ना. आणि बाकी सांगली कोपवाड म्हटलं तर जरा महायुतीची मिरजेत. काय आघाडीची कामं काय आहेत मिरजेत? चांगली कामं आहेत. वाढत काय पण समस्या असेल तर झालेल्या आहेत, त्यामुळे आघाडीची आणि माहितीची कामं मिरजेतली आमदार इथं माहितीचे आहेत? नाही आहेत. आमदार पंडाचे आहेत किती लोक. महापालिकेच्या ह्याच्यात म्हटलं तर आघाडीला आहे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मिरज कसा आहे हो? छान आहे. आता म्हणजे स्वच्छता सगळीकडे चांगली आहे. गाड्या कचऱ्या वगैरे फिरतात त्यामुळे आहे चांगली सर. काय वाटतं मी मिरजेच्या अभ्यासावरनं या महानगरपालिकेचा विचार करायला गेला तर महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? महापालिका मध्ये राष्ट्रवादीचा होईल महापौर. महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात, उमेदवार आल्यात ना प्रचाराला? यायलात की सगळं काय सांगतात प्रचाराला येऊन? आहे सगळं तुमची कामं करतो, आम्हाला मत द्या, सगळं बोलायला. प्रभाग कुठला तुझा? प्रभाग क्रमांक 6. मग करतील काय कामं ते सांगतात खरं? हाय करतात की नगरसेवक करतात, जे कामं बोलतात ते कामं करून देतात. कुणाकोणात लढत आहे? आता घड्याळची आणि काँग्रेसची आहे. पारडं कुणाजवळ वाढते? पारडं काय आता दोनातून जड आहे, होईल काय होईल ते होईल. भाजप आहे की लढतीत? नाही घड्याळ आहे, अजित पवारांचा पक्ष आहे. काय कामं केलेत त्यांनी? कामं केलेत की. पण इथं आता मामा म्हणले की माहितीचा जोर आहे, म्हणले मामा इथं. तेच की माहिती म्हणजे अजित पवारकडे आले की साहेब. आणि भाजप नाही जात. भाजप नाही. कसं आहे स्वच्छतेच्या बाबतीत मिरज कसं आहे? आहे थोडंफार स्वच्छतेची थोडा गरज आहे, बाकी सगळं आहे व्यवस्थित. रस्ते गटर रस्ते गटर ते आहेत की व्यवस्थित आहेत, आमच्या वार्डात आहेत. मग समस्या काय आहेत ना इथल्या? समस्या थोडीफार आहेत, 80% काम झालेलं आहे. मग लोक मतदान करताना काय पक्ष बघणार का माणूस बघणार? माणूस बघून मतदान करणार. असा कामाचा माणूस कोण आहे मिरजेत? मिरजेत आहे ते मंजिल बागवान, आझम काजी, नरगिस सय्यद आणि ते जमील बागवानची बायको. जोर कुठल्या पक्षाचा आहे? राष्ट्रवादीच की, अजित पवार गट. तर मामा म्हटलं तिकडे माहिती जोर आहे. नाही अजित पवार गटच आहे. आणि कोण कोणाला लढतीत? ते ह्याच्या शिंदे गट एक आहे आणि काँग्रेस आहे. कसा व्हावा तुमच्या प्रभागातला नगरसेवक, कसा असावा? ते आहे ते पहिल्यांदा तेच की मंजिल बागवान, आझम काजी. काम कसं पाहिजे त्यांचं? काय काम आहेत का त्यांची? कामागी
बदल पाहिजे. महानगरपालिकेची निवडणूक आहे हा अनेक वर्ष प्रशासन होतं, अनेक वर्ष निवडणुका होऊन 8-9 वर्ष 10 वर्ष झाले, त्यानंतर निवडणूक होते. कसं बघताय निवडणुकीकडे? एकदम मस्त, एकदम चांगली निवडणूक आहे इकडं. 2026 हे चांगलं आलंय आणि या वार्ड क्रमांक 6 मध्ये मैनुद्दीन बागवान हे चांगले नगरसेवक आहेत आणि आम्ही इच्छुक आहेत की हाच नगरसेवक येऊ ही आमची इच्छा आहे. कुठल्या पक्षामध्ये इथं लढत होणार आहे? आता तसं बोललं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बीजेपी हे दोन्ही पण पक्ष हा दोन्ही पण चांगला आहे. ह्यामध्ये कुणाचं असं तोडजोड काय होणार नाही. हे तिन्ही पण पॅनल हे खूप चांगले आहेत आणि आम्हाला इच्छुक आहे की आमचे 6 नंबर वार्डाचे नगरसेवक मैनुद्दीन बागवान यावेळी आमची ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पारडं कुणाचं जवळ वाटतं इथं? पारडं कुठल्या पक्षाचं पारडं जवळ आहे? पारडं ह्या कुठल्या पक्षाचं जड नाही. सगळे सर्वसामान्य आम्ही कार्यकर्ते आहेत. प्रत्येक वार्डामध्ये ते त्यांचे काम करलेत, आम्ही आमचं काम करलोय. आम्ही इच्छुक आहे की आमच्या प्रत्येक वार्डामधले जो नगरसेवक आहे तो आहे आमची ही इच्छा आहे. महानगरपालिकेची निवडणूक इतक्या वर्षांनी होते, प्रशासन होतं 2-3 वर्ष. प्रशासन बरं का निवडणुका चांगल्या? निवडणूक चांगला. प्रशासन काय करतात, गोरगरीब हाल करून टाकले. प्रशासन होता म्हणून सगळ्या लोकांचा हाल झाला. नगरसेवक असेल तर हाल झाला नसता. मिरजेचे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना हाकलून लावले. आता ही निवडणूक आता लागलेली आहे. कसं बघताय निवडणुकीकडे? कुणात लढती होणार आहे? कसं बघताय निवडणुकीकडे? राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये घेईल. ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधली लढत आहे. पारडं कुणाचं जवळ वाटतंय? राष्ट्रवादी. अजित पवार गट. कशामुळे पारडं त्यांचं जवळ वाटतंय? म्हटल्यावर आता एक कसं आहे माहिती, जे अगोदर निवडून आलेले नगरसेवक मैनुद्दीन बागवांना मिरजेचे 16 नगरसेवक त्यात घेऊन गेला. त्याच्यामुळे मिरजेत राष्ट्रवादीची हवा झाली. आणि इद्रिस नायकवाडी आमदार असताना मुस्लिम समाजाचा एक आमदार, मुस्लिम समाज बहुतेक राष्ट्रवादी सगळे सीट येईल. तुम्ही कुठल्या प्रभागात राहताय? वार्ड नंबर 6. काय विकास काम आहे त्या वार्ड नंबर 6 मध्ये? विकास कामं कोणी केलं आणि काय आहेत? वार्ड नंबर 6 मध्ये मैनुद्दीन बागवान 1 नंबर काम केलेलं आहे. 25 वर्षात नगरसेवक आहे. ह्यावेळी 8 लोकांना दुकान बांधून देतोय आणि 4 लोकांना दुकान बांधून असं आश्वासन दिलेलं आहे. म्हणून ह्यावेळी त्यांचा विजयासाठी आम्ही प्रयत्न करणार सर्व समाज. पण त्यांच्यावर भाजप सुद्धा प्रबळ उमेदवार असतील की? आहे की. मग कशी होणार लढत? कसा सामना करणार ते? 6 नंबर मध्ये राष्ट्रवादीचा पांढरा झाड आहे, कोणी हारू शकत नाही. निवांत बसलाय निवांत, धंदा पाणी नाही, काय नाही. का बरं? कशामुळं? काय सगळं काढलेत की? कोण काढले? सगळे नगरपालिकेने. आता निवडणूक लागली की महानगरपालिकेचे काय वाटतंय? आता कोण येईल ते आता काय करणार आहे तेच करणार. तुम्ही कुठल्या भागात राहताय? प्रभाग कुठला? किल्ला भाग. कशी होणार आहे त्या भागात लढत? कुणाकुणात होणार आहे? आता कुणाचा होणार आहे काय कळणार. आता सगळेजण उभारलेले आहेत. विकास कामं काय आहेत का तुमच्या भागात? विकास कामं काय नाही. स्वच्छता, रस्ते, गटर कसं आहे? काय चांगलं आहेत की? काय कसा आहे धंदा? ठीक आहे. रोज असतं इथं? रोज. आता महानगरपालिकेची निवडणूक लागल्या. काय कसं बघताय निवडणुकीकडे? कशी लढत मिरजेत होणार आहे? मिरजेत आता जोरातच होणार आहे. राष्ट्रवादीचा आहे. कुणाकुणात लढती होणार इथं? मैनुद्दीन बागवान तर 1 नंबर मध्येच आहे ना. पक्ष कुठले इथं लढतीतले? पक्ष बदल्यावर इथं राष्ट्रवादीचा आहे. विरोधात कोण आहे? विरोधात बीजेपी आहे. लय जमून लय आहे खरं. हेच आहे ना मैनुद्दीन बागवान. काय का बरं राष्ट्रवादी का म्हणताय? भाजपची कामं कशी आहेत? भाजपची काय एवढी काय खास नाही या वार्डात. मैनुद्दीन बागवानची कामं फिक्स आहे, जाम आहे. पण इथं आमदार भाजपचे आहेत, त्यांनी काय कामं केलं नाही? कामं केलेले आहेत. तर ते वार्डामध्ये नाही त्या व्यक्तीचं नादच करायचं. काय वार्डातल्या मग समस्या काय आहेत नाही? समस्या आहे तरी पण आहे की नाही सांगायचं म्हणजे मैनुद्दीन बागवान आड अडचणीला लगेच धावून येते. ते दवाखाना असून दे, कुठलं पण काय पण असू. आता आमची केळीची गाड्या पकडल्या, हे पकडल्या, धावून येणार म्हणताना. कुठं राहतंय? मिरजेत. काय महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या होता, कुणाचा जोर दिसतो इकडे? जोर कोणाचा म्हणून सांगायचं अशी पोझिशन आहे. कुठल्या पक्षामध्ये लढत होती? काय सगळ्या पक्षात लढत होणार आहे. सगळ्या पक्षात लढत होणार आहे. विकास कामं कशी आहेत मिरजेतली? म्हणजे विकास कामच रुचीचे आहेत. काय विकास कामं काय झालेलं नाही. बाकी स्वच्छता होत आहे मिरजेतली व्यवस्थित? स्वच्छता आहे चांगली. नागरिकांच्या समस्या काय आहेत इथल्या मिरजेतल्या? काय गोरगरिबाचं चांगलं व्हावं म्हणून करायचं आहे आणि काय विषय. आता प्रचाराला उमेदवार यायला लागल्यात, लोकांच्याकडे मताची मागणी करण्यात. काय आश्वासन देतो तुम्ही मतदारांना? काय आश्वासन? आमचे काय कामं असली तर बाबा नगरपालिकेची करून द्या, एवढंच.
म्हणजे कामं करतील का निवडलेले उमेदवार करतील की. कोण येते ते करतील चांगली कामं. काय वाटतंय कुठला पक्ष बाजी मारला असं वाटतंय? हे काय सांगता येत नाही, कोण हे काय सांगता येत नाही. का बरं? त्याची पोझिशनच त्याची आहे हो. लोक मतदान करताना व्यक्ती बघणार का पक्ष बघणार? व्यक्ती बघून देणार, पक्ष बघून देणार नाही. तुम्ही 6 नंबर मध्ये राहताय, मी 4 नंबर मध्ये राहतो. जोर कोणाचा आहे तिकडं? माझी सून बी आहे त्यात. जोर कोणाचा आहे मग? चौघाचा जोर आहे. कुठला पक्ष? माझी सून आहे ते अपक्ष आहे, बाकीचे भाजप. काय मिरजेत आता निवडणुकीची धामधूम सुरू आहे, काय कशी लोक तोंड आहे मिरजेत? म्हणजे तर काय आता घड्याळ दिसतं जास्त, घड्याळ दिसते म्हणजे. आणि कोण कोण आहे विरोधात? घड्याळच्या विरोधात काय आता हे आहे, शिवसेना आहे. घड्याळ चांगलं आहे वातावरण, का बरं? काय वातावरण चांगलं आहे? काय केलं असतं? माणूस चांगला आहे, काम करते व्यवस्थित. तर इकडे आता ते मामा म्हटले तिकडे माहितीने चांगली कामं केली, आमदारांची कामं भाजपचे चांगले आहेत म्हणतात. आमच्या माणसानं काम केलं आमचं, त्याच्यामुळे म्हणतात. काय मग लोक मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? नाही, माणूस बघणार, पक्ष बघणार नाही, माणूस बघणार. विकासाच्या बाबतीत सगळं शहर बघायला गेलं तर विकासाच्या बाबतीमध्ये कसं आहे? काय त्यांना आता मागच्या वेळी निवडून आले का त्यांना निधी वगैरे मिळाला नाही ना, वरती बीजेपी सरकार होत्यामुळे. आता काय करतील पुढे? आता राष्ट्रपती आपले अजित पवार आले, आता अजित पवार काय तर करतील म्हणून आपल्या माणसाला निवडून द्यायचं. काय काय समस्या आहेत मिरजेतल्या? बरेच काय गटारी, रस्ते, हेच काय समज आता होणार असं वाटतं लोक निवडून आणण्यावर? आल्यावर उडणार की अजित पवार लक्ष घालते जातील. काय हो काका, उमेदवार मतदारांच्याकडे यायला लागलेत आशीर्वाद घ्यायला, मतं मागायला, काय आश्वासन देतात उमेदवार मतदारांना? कोण उमेदवार जे आता येतात मतदारांच्याकडे मतं मागायला, काय नाही, काय फक्त ते आश्वासन सांगतात की आम्ही मताला एवढे दर काढणार आहे आणि आम्ही शेवट 2 दिवसात आम्ही पैसे लावून खरेदी घेणार आहे. हेच त्यांचं अजेंडा आहे दोन्ही म्हणजे सगळ्या उमेदवारांचा बऱ्यापैकी. आणि जे खरोखर कामाचे होते त्यांना तिकीट मिळत नाही आणि ते तसेच राहते. म्हणजे खरोखर जे सामाजिक काम करणार असतात, लोकांच्या टच मध्ये असतात, त्यांना तिकीट डावलं जाते. आणि पैसेवाले लोक हे पक्षवाले आपल्याकडे घेतात आणि त्यांच्यात समोर समोर लावून पैशाचा बाजार सुरू असतो. कुठल्या मुद्द्यावरती या निवडणूक होणार आताच्या महापालिकेच्या? ह्या सगळ्या पक्षाच्या पैशाच्याच मुद्द्यावर होणार. कारण का मूळ विषय जे आहेत ते कोणाकडेच नाहीत. कारण का मिरजेचे प्रश्न जे मिरजेला साधी गटार नाही आहे, एक मिरज एवढा मार्केट परिसरात आहे, तिथं पार्किंग नाही आहे. एवढं म्हणजे एवढं जुनं शहर आहे, एवढी लोकसंख्या वाढलेली आहे, पण साधं इथं पार्किंगची व्यवस्था केली नाही. भाजी मंडईने ती अजून रस्त्यावरच आहे. नुसता नारळ फोडायचा भाजी मंडईचा आणि त्याच्यावर ते निवडणूक काढायच्या. इतके उद्घाटन खाडे भाऊंनी केलेले आहेत, सगळ्या नगरसेवकांनी घेऊन कोट्यवधी हे केलं, निधी देतो म्हणल्यात. नुसता उद्घाटनाचे बोर्ड आहेत पण त्याचं काही त्यांनी केलं. आणि तेच नगरसेवक होते कार्यकर्ते, त्यांना पण राष्ट्रवादीनं पण घेतले, काँग्रेसनं पण घेतलंय त्यांना, आणि तेच भाजपमध्ये आहेत. मग हे सगळे मिळून का नाही, हे हाय हेच त्यात लोकांची निराशाच होणार आहे, परत पैशाच येणार आहे असं वाटतं मला. कुठला पक्ष आता महापालिकेत सत्ता मिळवलं असं वाटतंय? असं वाटतं आता राष्ट्रवादीचा आणि काँग्रेस मिळून सत्ता त्यांची येईल असं वाटतं. त्यांची कामं कशी आहेत? त्यांची आता कसं आहे, हीच लोक त्यात आता नवीन गेलेले आहेत. काय निधी अजित पवार जर असतील, जयंत पाटील साहेब असतील तर ते निधी आणून त्यांना माहित आहे की काय कशा पद्धतीने करायचे, ते करू शकतील काम. या मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट परिसरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या शहरामध्ये एकूणच राष्ट्रवादी, अजित पवार गट, काँग्रेस, त्याचबरोबर भाजप यासह शिवसेना असेल अशी बहुरंगी लढत या ठिकाणी होणार आहे. आणि एकंदरीत ही लढत विकास कामाच्या मुद्द्यावर होणार आहे. इथल्या विकास कामाला प्राधान्य दिलं जाणार आहे. पक्षाबरोबर व्यक्तीची कामं देखील या ठिकाणी बघितली जाणार असल्याची तिथल्या नागरिकांच्याकडून या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळाल्या. तुर्तास मी या व्हिडिओमध्ये थांबतोय. KQ न्यूज साठी कॅमेरामन राहुल सह मी कुणाल, मिरज.